बरोबर आहे. पण हे पहिलं जसं जुनं आहे तसंच पहिले कुठून आलाय तुम्ही? सातारा. ते तिकडचं काय म्हणजे वातावरण तिकडचं वातावरण तिकडं पण हीच परिस्थिती आहे. अरे बापरे. सिलेंडर मिळत नाहीत काय नाहीत. पण छान वाटतंय हे चुलीवरचं. लोकांना पहिलं पहिलं भेटणार आता. वडे टाकाय पाहिजे होते. वडे टाकाय पाहिजे होते. अवघड झालंय ना. नाही त्याचं बोलायचं खाली येणार ना म्हणून बोलायचं काय ते आधी सांगा त्यात. काय नाही आम्ही गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता आम्ही सुलसुलीवरती चालू केलेला एवढंच सांगायचं. हा नाहीतर बाकीचं हे बोलतात मग बघायला स्टॉप कसे तुम्हाला चुलीवरती वडापाव खायचा असेल बघायला म्हणजे स्टॉपवरती आवाज माईक हे बघा आज आम्ही आलोय. सिलेंडर संपलाय. सिलेंडर अशा गावच्या ठिकाणी मिळत नाहीयेत. त्यामुळं आता ही चुलीची किती छान असं वडापाव आपण आज खाणार आहे चुलीवरचा. तर बघू शकताय त्यांनी चूल मांडून पर्याय आता मिळत नाही. सिलेंडर म्हटल्यानंतर काय करायचं. तर त्याला पर्याय हे चूल आपली. काय पर्यायच नाही आहेत ना. काय करायचं. गावच्या ठिकाणी काय करणार सांगा. जळण आहे म्हणून भेटते हो. पण तुम्ही सांगा सिटीतले लोक तर काय करत असतील हो. सिटीतले आता तर बघा आम्हाला सुद्धा मिळालं. म्हणजे कसं आहे माहितीये का, आपण खेडेगावांनी कसं जळण आहे म्हणून चालतंय. हो. पण सिटीतल्या लोकांनी काय करायचं नाही ना ते सांगा. हा आता नंबर लावून 25 दिवसानं सिलेंडर मिळतोय. तेच ते सरकारनं एवढं अवघड केले ना. पण खरंच बाबा केले एकतर महागाई एवढी. हा सामान्य माणसाचं जीवन जगणं बेकार झालंय हो जेवण का नाही. मग काय. पण हे चुलीवरचा वडापाव हे वेगळंच ना. वेगळंच हा. टेस्ट वेगळी. अहो तुम्ही खाऊन तर बघा छान लागतात. हो. पण तुम्ही इथं छान पर्याय शोधून आपलं. हो पर्याय म्हणजे कसं आपण इथलं जवळच आहे म्हणून टेन्शन नाही हो मॅडम. बरं का बरोबर. लांबचं असतं तर आपण असं करू शकत नाही ना. हो बरोबर आहे. मला की 40 वर्ष पाठीवर परत येत चालली. हो पहिल्या लोकांचं राज्य आलंय आता. हो का. हे सिलेंडर रिकामा. होय सर पहिल्या लोकांचं राज्य आहे का नाही. हो. ज्या मुलींना चूल माहिती नव्हती त्यांना चूल माहिती पडली मग काय. का नाही पडली बरोबर सांगा. आहे. आणि तुम्हाला इथं मोकळ्याचा हवेशीर बी आहे म्हणजे हा ना. घरात नाही काय त्रास नाही. हो छान झाडाची सावली आहे बघू शकताय. आणि झाडाच्या सावलीखाली मस्त अशी त्यांची छान अशी ही आणि हा टपरी आहे. चौक कोणचा हो? बगाडे स्टॉप. बगाडे. बावधनचा बगाडे स्टॉप सांगा टाका. बगाडे स्टॉप बावधनचा बगाडे स्टॉप. हो. हा इरे हा बावधनचाच आहे. होय ना. हा हा, हा. आणि आम्ही पण बावधनचाच आहोत. होय ना. हा तुम्ही किती दिवस झाले हे करता येऊन असायचं. आता तरी यात्रेपासून बघा 15 दिवस झालं. होय ना. हा यात्रा झाली की आमची दुसऱ्या दिवशी पासून चालू केलं या. होय ना. नाही तुम्हाला सिलेंडर मिळत नाही म्हणून काही प्रॉब्लेम काही नाही. नाही आता पर्याय शोधायला पाहिजे ना काहीतरी. हो, नाही. का नको. आपलं काम धंदा बंद ठेवू शकत नाही ना. जर सिलेंडरच पोट भेटलं ना आपलं म्हणून त्याच्यावरचंच आहे. म्हणजे कसं आहे, आपलं जीवन सगळं ह्याच्यावरच आहे तुम्हाला सांगते. त्याच्यावरचंच आहे, बरोबर बरं आहे. सिलेंडरच नाही तर करणार काय तुम्ही सांगा. बरोबर आहे. बरोबर आहे. छान पण वाटते पण इथं त्याचं. ह्या चौकामध्ये तुम्हाला ते हे करू शकता तुम्ही. हो. सिटीत असेल तर असं करू शकत नाही. नाही सिटीत नाही ना करता येत. सिटीत करताच येत नाही हो. कसं कमी जागेत. हो. आणि हा इथं आता हे मोकळं अंगण आहे त्यामुळं तुम्हाला काय म्हणजे हे आणि लगेच होतं थोड्याशा जळणात. हा लगेच होतं म्हणजे कसं तेल तापलं ना मॅडम तर लगेच होतं माहितीये का. सिलेंडर पेक्षा तशी चूल परवडती चूल परवडते. खरंच आहे. एकसारखं गिरायक असलं ना तर चूल परवडती. हो.
एवढंच की थोडस एकाला 2 जण पाहिजे. हो पाहिजे ना, आहोत की आम्ही दोघं जण आहे. हो. मग एकीची 10 एकाची तारांबळ उडणार. हो मिस्टर आणि मी दोघं जणी असतो आम्ही. तुम्ही कुठल्या सातारचं आहे का? आम्ही सातारवरून आलोय. होय आम्ही इथलेच आहे. तर वडापाव चुलीवरचा छान बनवलाय ताईंनी. आडनाव बघा. आडनाव आमचं दाभाडे. होय ना. हा अरे वा मस्त. छान. थोडेसे बस 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 कर. तुमचं आडनाव दाभाडे का? हा दाभाडे मराठीपैकी. बर 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 बर. प्रॉपर इथलेच ना हा प्रॉपर आम्ही इथलेच आहे. तुम्हाला कोण असतं आमची पहिली लोक कधी तळेगावची इकडे आली असतील पुण्यापासलं. जुनी लोक पहिली कधी. हा तळेगाव हा तिकडचे नाही का? हा कधी बरीच वर्ष झाले इकडे लोक आले. मिस्टर आणि मी असते दोघं जण असतो आम्ही. होय का? हा. बर 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 बर. गिराईक कसं आहे तुम्हाला? आहे बरं. भरपूर. आता कसं हे जरा पेट्रोल डिझेल पेट्रोल भेटेना त्यामुळे जरा स्लॅकच चाललंय. पण अक्षित नाहीये म्हणून बंद ठेवून चालणार ना. नाही ना. बरं आपलं कसं ह्याच्यावर आहे आमचं नोकरी कोण नाहीये ना घरातलं. होय का? कमवणार कोण नाहीये ना. हा हा बरोबर आहे. मग तुम्ही सांगा जगायचं कसं नाही येणार कुठून सांगा. बरोबर आहे. शेती बिती आम्हाला नाहीये काय. होय हा बरोबर आहे. मग तुमचं आता या वडापावच्या ह्याच्यावरच तुमचं हो घर चालणार. नाही ना. 2 मुले 2 मुलींचे लग्न झालेत. होय. मुलगा पुण्याला असतो. जाऊ द्या तुम्ही गॅस नाही म्हणून बसलेला नाहीये. हो, नाही तेच की. आणि आपण बसणाऱ्या अशा स्त्रिया नाहीतच. हो कारण काही ना काहीतरी पर्याय आपण. नाही मॅडम लाजत नाही. हो बरोबर आहे. बरं का लाजून फायदा कसं असतं माहितीये का? आपल्याला कसं आपलं घर कोण चालवा येत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. काय असेल ते आपल्यालाच ऍडजस्टमेंट करावं लागते. बरोबर आहे. छान हे वाटलं. घ्या मॅडम इकडे. काय घेऊ? हे का? हा हेच. हा अच्छा. प्रॉपर सातारचं तुम्ही? हो आम्ही सातारचेच. आई तुम्ही कशावर टाकणार आता युट्यूबवर? युट्यूबर. हा युट्यूबर चालेल ना? हा चालेल. नंबर द्या तुमचा. हा हा. म्हणजे मला पण माहिती पाहिजे ना तुम्ही कशावर टाकताय ते. युट्यूबर. बरं का सर? हा. मला पण माहिती पाहिजे ना कशावर टाकणार नाही, आहे ते. देणार की आम्ही तुम्हाला. कारण की नंबर त्या देणार. दिवशी काय झालं आमची मुलगी एक पुण्याला असते ना. बरं. ते 2 नंबरचे मुलगा? मुलगा पण पुण्याला आहे. 2 नंबरचे SRP खात्यात आहेत ना जावाई. बर बर बर. थोरल्या मुलगीचा मिलिटरी असते. हो. ती पण सातारमध्ये जाते शाहपुरीत. शाहपुरी आम्ही शाहपुरीतच आहे. शाहपुरीत कुठेशी अवधूत चिंतन खटावकर कॉलेज. ती कुठली कॉलनी बघा ते मग लहान मुलांची शाळा आहे का नाही? लहान मुलांची ते समता पार्क. हा ते समता पार्क. हो आणि ते आत्ता झालंय बघा सर. ते घसरगुंडीची ह्याची नाही का तिथं ते लहान मुलांना खेळायला. अयोध्या अपार्टमेंट मला वाटतंय. अयोध्या अपार्टमेंट. घसरगुंडी म्हणजे खाली. अयोध्या अपार्टमेंट. अयोध्या हा नवीन असेल मग कुठं. हा कुठं माहिती आहे का? शाहपुरीत आलो का नाही ते वडाचं झाड वाटतं बघा कॉर्नरला. हा नवीन इंग्लिश मीडियम नाही का झालं तिथं? हा तिकडं खाली हा माळवाडी त्या रस्त्याला. हा त्या साईडला. माळवाडी रस्ता. हा माळवाडी रस्त्याला. काय आडनाव आहे ते? आमच्या नंदुबाई इथे धनवेंच्यात. त्याला सुद्धा पाहिजे बघा वडापाव. हो बघा त्यांनी टेस्ट बघितली बरं का सर. त्याला पण आवडलाय वडापाव. कसा आहे वडापाव? अगो बाई चांगला आवडीनं खातोय की. हो बघा की. हा? मिरची देऊ का मिरची? ए बोक्या त्याला एवढं गरम असून सुद्धा खातोय बघा ना. तुम्ही कुठल्या साईडला मॅडम राहिला? आम्ही इथं खटावकर कॉलनीत. कुठं आली? खटावकर म्हणजे शाहूपुरी चौकातनं जवळच आहे अहो. होय. हो ओ मीठ द्या. ओ दाबाडे मीठ द्या. मीठ मिठाची बरणी द्या. छान वाटलं पण मस्त. घेऊन गेला तो वडापाव. मॅडम जरा.
थांबा सर. हे काय नाही आमच्या इथे कोण असं वाटतं कुठलं फिरिष्ट होतं हा. बरं का. आम्ही इथनं जाऊन घरी जातो ना हा. चला वडापाव बघा, मस्त ताईंनी वडापाव बनवलाय. एखाद्याचं कसं असतंय माहितीये का, एखाद्याचं जीवन जर वडापावच्या गाडीवरच असेल किंवा त्यांचं म्हणजे काय म्हणतात हातावरचं पोट म्हणा, त्यांचं सगळं ते एखाद्या वडापाव चालवूनच करत असतील. सिलेंडर आता बघा किती सिलेंडरची अवस्था बेकार आहे. तर बघू शकताय त्यांनी न थांबता हे करता चुलीवरचा छान असा वडापाव करून आणि त्या थांबल्या नाहीत आणि थांबत नाहीत, स्वतःच्या हिमतीवर सगळं करतायत. तर मानलं पाहिजे त्यांना, छान.